फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. रामकृष्ण हरी, आपणा सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आषाढी वारीची लगबग सुरू आहे आणि या आषाढी वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा पांडुरंगमय भक्तिमय झालेला आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आळंदी ते पंढरपूर असा आपला मार्ग क्रमण करत असते. तळगाव येथे माऊली विसवल्यानंतर आता आपण आलेलो आहोत यूट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरोडी गावामध्ये. सुरोडी गावामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारं दळस कुटुंबीय, दळस दाम्पत्य हे गेली 21 वर्ष अविरतपणे या ठिकाणी चालणाऱ्या वारकऱ्यांचं अविरतपणे अन्नदान, अन्नछत्र, त्याचबरोबर असणारी सेवा हे पुरवत असतात आणि या सेवेचा आढावा घेण्याकरता आज आपण उभे आहोत सुरोडी तालुका फलटण या ठिकाणी. आता आपण भेटतोय एका अशा अवलियाला ज्याने 21 वर्ष अविरतपणे या ठिकाणी येणाऱ्या पांडुरंग भक्तांची सेवा केलेली आहे आणि याच्या अंतर्गत त्यांनी 21 वर्ष 24 तास अविरतपणे अन्नदानाचा एक नवीन उपक्रम गेले 21 वर्ष ते सातत्याने राबवत आहेत आणि याच्यामध्ये त्यांचं सहकार्य करतायत शिवाजीराव दडस यांचं सहकार्य करतायत त्यांची असणारी मुंबई स्थित असणारी सर्व टीम आणि या टीम वर्कच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण अन्नदानाचं काम गेली 2 दिवस चालू आहे. म्हणजे पालखीच्या अन्नदानाच्या आनंदामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हे सर्व वारकरी या ठिकाणी येतात आणि या सर्व सेवेने तृप्त होतात. नमस्कार दळ साहेब. नमस्कार. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण, एक मिनिट थांबा. तर आता आपण भेटतोय एका अशा अवलियाला रामकृष्ण हरी दळ साहेब. रामकृष्ण हरी माऊली. माऊली गेले 21 वर्ष सातत्यानं हा उपक्रम आपल्यातर्फे राबवला जातोय. असा उपक्रम 21 वर्ष अविरतपणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती राबवला जात आहे. याच्या मागची प्रेरणा आणि याची सुरुवात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आमची सुरुवात अशी आहे की आम्ही प्रत्येक दिंडीला तर सर्व गावातले लोक जेवण देतच असतात, बरोबर, पण जे पुढे चालतात त्यांना कोण जेवण देत नसतं. मग त्यांच्यासाठी काय करायचं, तर आम्ही एक विचार, दिंडीला तर कोणीही देते जेवण, पण ह्याच्यानंतर आपण जे पुढे चालतात त्या लोकांना कोण जेवण देत नसतं. गरीब असतात, त्यांची राहण्याची सोयी नसते, त्या लोकांसाठी आम्ही जेवण पण देतो, त्यांना राहायची सुविधा पण करून देतो, आंघोळीची पण सुविधा करून देतो आणि जेवण पण आमचं चालूच असतं. जेवढे लोक येतील असं काय नाही की अमुकच दिंडी आली पाहिजे, जे येतील त्या दिंडीला आम्ही जेवण द्यायचं तयारी आमची आहेच. आणि त्याच्यामुळे माझे सर्व सहकारी मुंबईची जेवढे आहेत, नरेन पाटील आहेत समजा, किंवा ते विकास शिंदे आमचे इथलेच आहेत, ते पण सहकार्य आम्हाला करतात. बाकीचे शिवाजी गव्हाणे आहेत, हे आता दुसरे कमलाकर जाधव आहे समजा, काही गव्हाणे आहेत, भोसले आहेत, असे सर्व मंडळी आता सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, ते सांगतील तोंडाने, म्हणून ते आपल्याला मदत करायला असतात. कमीत कमी 8 ते 10 गाड्या आमच्याकडे असतात मुंबईवरून आलेल्या आणि प्रत्येकाला असं वाटतं की इथं आलं समाधान वाटतं की आम्हाला पण आता एक ह्या वर्षी समजा 10 लोक आली तर पुढच्या वर्षी नक्कीच 20 लोक येतात की आम्हाला पण ती बघायची दिंडी, सेवा करायची संधी मिळावी म्हणून येतात आणि ते त्यांना पण आनंद भेटतो. असं. आणि एक वैयक्तिक प्रश्न, खऱ्या अर्थानं तुम्ही सुरोडी गावचे जावई आहात आणि सासरवाडीमध्ये येऊन हा उपक्रम राबवताय आपल्या सुवद्य पत्नी समवेत आणि या सर्व मित्रांची आपल्याला साथ लाभते, तर आपल्या अर्धांगिनीचं, आपल्या पत्नीचं या बाबतीत असणारं तिचं खूप सहभाग आहे मला, कारण तिच्यामुळेच तर ते आम्ही चालू केलेलं आहे. शिवाय वडिलांचे, आई वडिलांचं पण आमचं होतं की आपण एकदा हे जेवणात ठेवूया, बघा तुम्हाला पटत असेल तर. त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती नव्हती, पण जशी आमची थोडी थोडी परिस्थिती होती की आम्ही काय करतो, वर्षाचे थोडे पैसे जमा करून, गल्ले बिल्ले जमा करतो आणि ते पैसे इथे यूज करतो आम्ही. अन्नदाने, कोणी आचार्य असतील, आम्हाला आचार्यांनी खूप साथ देतात. त्यांच्या 3 टीम बनतात, सकाळी, दुपार, संध्याकाळी, म्हणजे चालूच असतं आमचं, कारण ते पूर्ण शक्य नसतं. त्याच्यासाठी कंटिन्यूच चालू असतं आमचं जेवण. असं मग ते असं काय नाही की अमक्याच आले पाहिजे असं काय नसतं, कुणी येईल त्याला आमचं जेवण चालू असतं. गोरगरीब असो, अमीर असो, श्रीमंत असो, सर्वांसाठी आम्ही जेवण देतो. आणि आमच्याकडे आमची इच्छा एकच आहे की ही आमचं पुढे पण असंच राहावं. देवाकडे हेच बाळूमामाकडे प्रार्थना केली आम्ही आणि बाकीचं तर त्याच्यावर सोडलंय आम्ही. नक्कीच खऱ्या अर्थानं बाळूमामाचा असणारा भंडारा, बाळूमामाचे सर्व भक्त आहेत आणि बाळूमामांच्या असणाऱ्या भंडाराच्या अंतर्गत हे अन्नछत्र चालवलं जातं. खऱ्या अर्थानं शव आणि वैष्णवांचा असणारा हा मेळा, सुरेख मेळा जमतोय म्हणजे सुरोडी गावामध्ये. गेली 21 वर्ष अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे.
माझ्या माहितीप्रमाणे 24 तास अन्नदान करता, म्हणजे सकाळी माणूस येऊ द्यात, पहाटे येऊ द्यात, दुपारच्या पहारीला येऊ द्यात, सायंकाळी येऊ द्यात किंवा रात्री येऊ द्यात, अपरात्रीही जो एखादा वाटसरू एखादा भक्त आपल्या ठिकाणी आला तरी देखील आपली या ठिकाणी असणारे अन्नक्षेत्र सुरू असतं. तर याच्या पाठीमागची प्रेरणा आणि याच्या पाठीमागचं नियोजन आपण कसल्या पद्धतीने करता? खरं तर हा संत श्रेष्ठ बाळूमामांचाच आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांना. बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने दडस साहेब गेले 21 वर्ष हे कार्य चालवत आहेत. आणि तुम्ही बघा, हे गेले 48 तास झालं आता हे अन्नदान सेवा सुरू आहे. या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं विलक्षण असं आनंद तुम्हाला दिसतोय. आणि आपण हे सांगणं जितकं सोपं आहे ना, तेवढं प्रत्यक्षात करणं आणि त्याचा अनुभव घेणं खूप अवघड आहे. कारण सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत 1, 1:30, 2 वाजता हे सगळी मंडळी झोपतात, तोपर्यंत हे सगळं अविरतपणे सुरू असतं. यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि एक टीमवर्क म्हणून अशा टीम तयार केलेल्या आहेत की दुपारच्या सत्रात कुठली टीम करणार, सकाळच्या सत्रात कुठली, संध्याकाळी कुठली टीम. आणि तुम्ही कोणत्याही वेळेला या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या अन्नाची जी चव आहे ती चव कायम तीच राहते. आणि आलेला प्रत्येक वारकरी हा तृप्त होऊनच जातो. आपण नेहमी बघतो की दिंड्या येतात, त्यांचं जेवण बनवतात आणि त्यात 100, 200, 300च्या पटीनं वारकरी असतात. पण हे जे मुक्त पद्धतीनं वारी करतात वारकरी, ह्या वारकऱ्यांसाठी दडस साहेबांच्या मनात एक आणि त्यांच्या आईवडिलांच्या प्रेरणेनं विचार आला की आपण हे अन्नछत्र सुरू करू. आणि गेले 13 वर्ष मी झालं त्यांना ओळखतोय. आणि 13 वर्षात एकदाही, म्हणजे सकाळी ते 5ला उठले असतील, आता झोपायला 1:30-2 वाजतील त्यांना, कधीही त्यांच्या चेहऱ्यावर मी कंटाळा बघितला नाही किंवा थकवा बघितला नाही, काय नाही. आणि याची तयारी त्यांची म्हणजे वारीच्या अगोदर सुमारे 2-3 महिने ही तयारी सुरू असते. काय करायचं, कोण कोण यायचं, कसं नियोजन, सगळं हे करतं. आणि माझ्यासारखा एक पत्रकार किंवा साहेबांचा एक छोटा सहकारी म्हणून फक्त मी हे लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो, जसं तुम्ही करताय. पण ह्यांचे जे सगळे सहकारी असतील त्याच्यात नरेंद्र पाटील साहेब आहेत, कमलाकर साहेब आहेत किंवा प्रथमेश धडस यांची सगळी टीम आहे. त्यांच्या 2 मुली आहेत, निकिता धडस आणि प्राजक्ता धडस, आणि माऊली भारती धडस. हे सगळे इतकं जे आनंदाने करतात, सकाळपासून ही लोक सगळं काम करतायत. बघा तुम्ही, कुठल्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा नाही. मला वाटते तुम्ही त्या सगळ्यांच्या निश्चित आपण सगळ्यांना जाणून घेऊयात काय काय करावं लागतं आपल्याला. आम्ही काय नाही, असं म्हणजे वाड्याला वगैरे मदत करतो असं वारकरी लोकांना. हा, बाकी काय असं त्यांनी जर काय बोललं तर त्यांची सेवा करतो आम्ही. म्हणजे गेली 21 वर्ष आपण अविरतपणे आपल्या पतिराजांना सहकार्यानं आणि या सर्व मित्रमंडळाच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण ही अविरत सेवा करतो. मला असं वाटलं की आता आपल्याकडं एवढे लोक येतात, म्हणजे आमचे मुंबईचेच लोक आहेत ते लोक, म्हणजे कोळी लोक समाजाचे ते 700 ते 800 लोक दिंडीला येतात. आणि ते एकदम म्हणजे पूर्ण लॉट आला. आणि आमच्याकडे 3 टोप असे, म्हणजे त्यांना नाश्ता देण्याकरता म्हणजे आम्ही शिरा होता आमच्याकडे. म्हणजे एवढे लोक आलेत, अचानक आलेत. आता आपल्याकडे एवढं तयार नाही आता, आणि ते लोक एवढं लगेच जाणार, थांबणार नाही. ते 15-20 मिनिटामध्ये ते लोक जातात. आणि मी धडस साहेबाला बोललो, आपण आता काय करायचं, एवढे लोक तर आलेत, चाय तर आपल्याकडे ऑलरेडी रेडी होता चाय, आणि नाश्त्याला नव्हतं आपल्याकडे एवढं, म्हणजे 3 टोप होते. आणि आश्चर्य असं म्हणायचं की बाळूमामाची कृपा आहे की आता याला चमत्कार म्हणायचं का बाळूमामा चमत्कार म्हणायचा हे आपल्याला काय आता कल्पना नाहीये, ते त्यांनाच माहिती बाळूमामाला. आणि 3 टोप आम्ही देऊन असा काय चमत्कार झाला माहित नाही की 3 टोप परत तिकडे आमच्याकडे उरलेले आहेत. आणि मग ते 3 टोप उरलेले आम्ही नंतर त्या लापशी म्हणून आहे, लापशीमध्ये मिक्स केला आणि परत पुन्हा वारकऱ्याला आम्ही दिला. नक्कीच कौतुकास्पद आपला असणार हा उपक्रम आहे. रामकृष्ण हरी आपल्या बरोबर दडस साहेबांचे सहकारी या ठिकाणी मुंबईवरून आले. साहेब आपलं नाव? आम्ही नारासाहेब, मी राजेंद्र दिनानाथ लाड. आमचं मथुरानगर डेव्हलपमेंट म्हणून आमचं ऑफिस आहे. आम्ही ऑफिसचे सगळे कर्मचारी माझ्याबरोबर येतात. आम्ही सतत 2-3 वर्ष इथे येतोय. मी बघतोय दडस साहेबांचं, आम्ही नाव ऐकलं की दडस साहेब इकडे बाळूमामाचा भंडारा म्हणून इकडे आहे, फेमस आहे, आम्हाला माहिती होतं. पण आम्ही प्रत्यक्षात गेल्या वर्षी अनुभवलं. आणि आम्हाला अनुभवल्यानंतर असं इतकं मजा वाटली, अशी आम्हाला अशी स्फूर्ती आली की आम्ही हे काम कसं करू शकतो. 7-8 हजार 8-10 हजार लोक जवळजवळ 4-5 तासात जेवून जातात इथे, आणि ते वाढण्याची ताकद आम्हाला माऊली देते.
आणि आम्ही प्रत्यक्ष बघितलंय की धडस साहेब स्वतः पत्रावळ्या उचलत, स्वतः सगळा खर्च त्यांचा स्वतःचा आहे आणि ते स्वतः पत्रावळ्या उचलत असतात आणि झाडू मारत असतात आणि प्रत्येकाला वाढायला ते मदत. मग आपण का करू नये? मग आम्हाला ती ताकद देते ना ते बाळूमामांमुळेच आणि माऊलींच्या कृपेनेच हा भंडारा शिवाजीराव धडस करतात आणि आम्ही त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर काम करतो. खूप बरं वाटतं इथं आल्यावर. इथे 1-2 दिवस काम केल्यानंतर आम्हाला वर्षभर असं वाटतं की आम्ही खूप मोठी सेवा करून आलो असं वाटतं. समाधान वाटतं एक वेगळं. निश्चितच. माझं नाव रोहित केळसकर, जसं तुम्ही सांगितलं. हे माझं पहिलंच वर्ष आणि मी याच्या अगोदर सुद्धा धडस माझा मित्र आहे, प्रथमेश धडस हे माझे मित्र आहेत. त्यांची ही वर्षानुवर्ष चालणारी अन्नक्षेत्राची मी ऐकून होतो किंवा इतरांकडनं समजून होतो, पण आज पहिल्यांदाच मला ही अनुभवायला मिळाली. इथे आल्यानंतर आम्ही सकाळी रात्री 2:30 वाजता आलो आहे, परंतु रात्री 2:30 वाजता आल्यानंतरही मला असं वाटलं नाही की बाबा इकडे अन्नछत्र बंद आहे किंवा काय. त्या वेळेपासून ते अन्नछत्र सुरूच आहे आणि सकाळी 6 वाजता जेव्हापासून आम्ही उठलो आहेत आम्ही ती त्यांना मदत करतोय किंवा त्यांची जी काही अन्नछत्राला वाढण्याची ताकद आम्हाला बाळूमामांकडनं मिळते किंवा माऊलींकडनं मिळते ते आम्ही करत आहे. पण दिवसभरामध्ये माझा अनुभव असा आहे की आलेले वारकरी किंवा जे मुक्त वारकरी आहेत त्यांचं जेवण जे करतात हे धडस काकांच्या रूपाने खरं तर म्हणजे विठू माऊली आहेत धडस काकांनी काकीने. कारण अन्न देणारे ही अन्नपूर्णाच असू शकते आणि त्याच्यासाठी मागे लागणारं जे धन असतं ते कुबेरच देऊ शकतं आणि त्याच्यासाठी माझ्या मते हे फक्त धडस काकांनी त्यांच्याकडनंच होऊ शकते. हा माझा अनुभव आहे आणि मी हे करतो. धन्यवाद. बिलाकर जाधव, नाला सोपारा आलोय. मी शिवाजी धडसना मागील 30 वर्षापासून ओळखतो. भक्तीचं एक ज्वलित उदाहरण आणि भक्तीपासून कसं पुढे जायचं आणि कसं भक्तीचा घ्यायचं ते त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. कारण का तर 30 वर्षापूर्वीची परिस्थिती सांगतो, कारण आपण सगळ्यांनी त्यांचे इथले अनुभव सांगितले, पण तिथला अनुभव सांगायची आता वेळ आहे. कारण ह्या 30 वर्षापूर्वी जो माणूस 10 बाय 10ची एक टपरी घेऊन एक धंदा करत होता छोटासा, मी ते जोडला होतो तेव्हा, आणि तिथून ह्या भक्ती ही तेव्हापासून त्याच्या मनात होतीच आणि तेव्हापासून त्यांनी हे सर्व साम्राज्य उभं केलं. ह्याच्यामागं बाळूमामांचा, विठ्ठलांचा, त्यांची सर्वांची त्याची प्रेरणा त्याची आहेत आणि त्या भक्तीच्या रूपानं त्यांनी आज एवढं निर्माण केलं आहे आणि तो भक्तीचा एक आपल्याला पर्याय म्हणून आपल्याला इतिहास बघायला मिळतो की आज एवढे हजारो लोक येऊन आणि कुठलाही मनात शंका न ठेवता काही नसता संतुष्ट होऊन इथून जातात. हीच खरी बाळूमामाची यांची पांडुरंगाची कृपा आहे आणि ही कृपा त्याच्यावर सतत राहील अशी मी पांडुरंगाची अपेक्षा करतो. निश्चितच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी नरेंद्र पाटील. इकडे मी वारीची सेवा करण्यासाठी 18 वर्षापासून येतो रोजचं सेवा करण्यासाठी. तो इकडे आल्यावर जेवण वाढणे, पत्रावळी उतरणे, जी सेवा भेटते करायची त्याची मला शांती भेटते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही येतो इथे खूप वर्षापासून सेवा करायला. खूप बरं वाटतं इथे सेवा करून. मी चंद्रकांत माडकर. आमचे मेहुणे शिवाजी धडस यांनी हा उपक्रम गेले 21 वर्षे चालू केलेला आहे आणि मी त्यांच्याबरोबर सहभागी होण्यासाठी 15 वर्षापासून कंटिन्यू येत आहे. त्यांचा हा जो उपक्रम आहे तो एकदम म्हणजे माणुसकी नात्याने एकदम चांगला आहे. तसेच आता माझी मुलगी न्यूझीलंडला असते आणि त्यांना पण ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी येण्याची भरपूर इच्छा आहे, पण लांबचा प्रवास असल्यामुळं टायमा आणि वेळेचं बंधन असल्यामुळं त्यांना येऊ शकत नाहीत. तरी पण मागे पुढे कधीतरी येण्याचे चान्सेस आहेत. आणि आमचे शिवाजी धडस हे असेच नेहमीच सहकार्य करतात आम्हाला आणि माऊलीच्या कृपेने आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभागी होण्याची भरपूर इच्छा असते आणि माझ्या त्यांच्या इच्छे खातरच आम्हाला इथे यावं लागतं. माऊलीच्या इच्छे खातरच इकडे यावं लागतं.